सो मित्रांनो, आज आपण सॉफ्ट स्किल्स फॉर ए बिझनेसमॅन हा एक अतिशय महत्त्वाचा विषय इथे आपण डिस्कस करणार आहोत. आपण सगळेजण व्यावसायिक आहोत आणि या व्यावसायिकाला आपल्या स्वतःमध्ये कुठले सॉफ्ट स्किल्स असायला पाहिजे एक, आणि माझ्या बरोबर असलेल्यांमध्ये कुठले सॉफ्ट स्किल्स असायला पाहिजे हा एक दुसरा महत्त्वाचा विषय. आता मला कारण मी माझ्या एम्प्लॉईजशी डील करतो आहे, मी माझ्या सप्लायर्सशी डील करतो आहे, मी माझ्या इन्व्हेस्टर्सशी डील करतो आहे, मी माझ्या क्लायंट्सशी डील करतो आहे. त्यामुळे मला स्वतःला सॉफ्ट स्किल येणं हे अतिशय आवश्यक आहे. पण त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारी जी लोकं आहेत ना, यांनाही सॉफ्ट स्किल्समध्ये मास्टरी मिळणं हे अतिशय आवश्यक आहे. आपण एक उदाहरण घेऊया. प्रॉडक्टिव्हिटी. आज आपण प्रत्येक व्यावसायिक जण काय म्हणतो की आय वॉन्ट टू प्रोड्यूस मोर. आज मला माझ्या एम्प्लॉईजमध्ये जर प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्स व्हायला पाहिजे असेल तर त्यांना खऱ्या अर्थाने सॉफ्ट स्किल शिकवण्याची आवश्यकता आहे. दुसरा भाग म्हणजे टीमवर्क. बघा बरं का, आज आपल्याकडे 25 एम्प्लॉईज, 50 एम्प्लॉईज, 500 एम्प्लॉईज आहेत. आज हे सगळेजण वेगवेगळ्या डायरेक्शननी काम करायला लागले तर आपलं गोल अचीव होईल का हो? पण आज ह्यांनी सगळ्यांनी संघ म्हणून, टीम म्हणून, दिस ऑर्गनायझेशन इज माइन अँड आय हॅव टू वर्क फॉर द ऑर्गनायझेशन अँड द सक्सेस ऑफ द ऑर्गनायझेशन इज विथ मी, हा विचार, हा कॉमन गोल ठेवून जेव्हा हे सगळेजण काम करतील ना, देयर विल बी अ स्प्लेंडेड टीम वर्क अँड विच विल गिव्ह अस द एक्सलंट प्रॉफिटेबिलिटी विच वी आर लुकिंग फॉर. ऑर्गनायझेशनमध्ये 21व्या शतकातला सगळ्यात मोठा धोका हा म्हणजे माणसं मिळतच नाहीत, मिळालेली माणसंही टिकत नाहीत. बापरे, रिटेन्शन रेट हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा धोका आहे. बघा, आज मी माझ्या एम्प्लॉईजना जर उत्तम प्रशिक्षण दिलं, प्रशिक्षणाच्या मार्फत त्यांची वैयक्तिक प्रगती आणि त्याची व्यावसायिक प्रगती जर मी करू शकलो तर या एम्प्लॉईजना दे विल हॅव अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग टुवर्ड्स द ऑर्गनायझेशन अँड दे विल वर्क फॉर द कॉज ऑफ बेटरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. त्यामुळे रिटेन्शन रेट हा सगळ्यात वाढू शकेल. जर या एम्प्लॉईजना जर ट्रेनिंग नाही मिळालं, यांना जर सॉफ्ट स्किल्स नाही मिळाले तर दे आर ऑलवेज ईगर टू गो अँड जॉईन सम अदर ऑर्गनायझेशन वेअर धिस फॅसिलिटी इज अवेलेबल फॉर देम. त्याचबरोबर सॅटिस्फॅक्शन, समाधान. बघा बरं का, आज आपण काम करतो, या कामाचा आपल्याला मोबदला मिळत असतो, पण आपण फक्त मोबदल्याकरता, माझं घर चालवण्याकरता आपण काम करतो का? खरं तर मोठा प्रश्न आहे. काही प्रमाणात खरं आहे की आपण सॅलरी मिळते म्हणून, वेतन मिळते म्हणून आपण काम करतो, पण हे फार दिवस नाही टिकत हो. मला वेतन मिळतं आहे, पण त्या वेतन मिळण्याच्या बरोबर मला समाधान मिळतं आहे, अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट आय एम कॉन्ट्रिब्युटिंग समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा असलेला आस्पेक्ट आहे. त्यामुळे आज यांना एम्प्लॉईला सॅटिस्फॅक्शन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं आज या सॉफ्ट स्किल्सचं खूप मोठं महत्त्व आहे. माझ्या एम्प्लॉईजमध्ये नेतृत्वाचे गुण हे वृद्धिंगत करायची खऱ्या पद्धतीने आवश्यकता आहे. बघा बरं का, आज कॉर्पोरेट्समध्ये काय होतं, सो मेनी पीपल लीव देअर जॉब बिकॉज दे आर नॉट सॅटिस्फाईड विथ देअर लिडरशिप, दे आर नॉट सॅटिस्फाईड विथ देअर बॉसेस. 60% लोक हे बॉसच्या बरोबर जमत नाही म्हणून जॉब सोडतात. आज मला माझ्याकडे असलेला सुपरवायझर असो, माझ्याकडे असलेला मॅनेजर असो, माझ्याकडे असलेला CEO असो, he has to be excellent leader and all those leadership quality can be enhanced by giving them a training. आज मी माझ्या कंपनीमध्ये या सगळ्या सॉफ्ट स्किल्सचा उत्तम प्रमाणे उपयोग करून घेतला तर माय एम्प्लॉईज आर गोइंग टू बी अ ॲसेट फॉर माय ऑर्गनायझेशन. दे विल स्पीक गुड अबाउट माय सेल्फ अँड वेन दे आर सॅटिस्फाईड अबाउट द ऑर्गनायझेशन they will definitely recommend our products to the client and their client will also recommend to their friends. आणि मला एक नवीन मार्केट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं हा एक अतिशय महत्त्वाचा असलेला आस्पेक्ट आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जिथं काम करतो ना
या कामाच्या ठिकाणी हेल्दी ॲटमॉस्फिअर असेल, उत्तम संवाद असेल, एकमेकांचा जर रिस्पेक्ट करत असतील ना, तर त्या कंपनीतलं कल्चर इज गोइंग टू मेक अ डिफरन्स. आज या सॉफ्ट स्किलच्या माध्यमातून माझ्या सर्व एम्प्लॉईजमध्ये जर उत्तम संवाद असेल तर मला काय पाहिजे हे व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचेल. द मेसेज विल बी नॉट डिस्ट्रॉईड, it will be used for the betterment and completion of the task and requirement which will give a profitability to organization. तर आपण सगळ्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.